जय एसिडी शेतकरी मित्र हो, या ठिकाणी आज आपण अहिल्यानगर जिल्हा संगमेश्वर तालुका आणि कणोली गावामध्ये आपल्याबरोबर धनंजय वरपे सर आहेत, जे गेल्या 7 वर्षापासून एससीटी वैदिक वापरतात आणि गेल्या 3 वर्षापासून ते 100% एससीटी वैदिकवर या ठिकाणी भाजीपाला, टोमॅटो, झेंडू, कलिंगड अशा प्रकारची पिकं घेत आहेत। तर या ठिकाणी आपण बघतोय त्यांचा हा 3ऱ्या वर्षाचा टोमॅटोचा प्लॉट आहे। ह्याच प्लॉटवर त्यांचं या ठिकाणी टोमॅटोचा 3 वर्षापूर्वी प्लॉट होता। 2 एकरमध्ये त्यांना त्यावेळेस 3000 जाळी त्यावेळेस निघाली। त्या परिस्थितीमध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये किती मी व्हायरस आला होता त्यावेळेस 500 जाळी सुद्धा निघाली नव्हती निघाली, तिथे तुमचे 3000 जाळी निघाली। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या प्लॉट मध्ये त्यांनी नंतर झेंडू केला। तर झेंडू अक्षरशः इथं शेजारी प्रवरा नदी आहे आणि त्या प्रवरा नदी ज्यावेळेस त्याला पूर येतो तेव्हा तो झेंडू त्यांचा पाण्याखाली गेला, तो पण त्यांचे 4 लाख रुपये झाले होते। आणि झेंडू एवढा सुंदर होता की अजून त्याचे किती तोडे झाले असते? अजून 10 तोडे झाले, 10 झाले होते, अजून 10 झाले। किती पैसे झाले असते? बाजार भरपूर होते, बाजार भरपूर आहे। तिथून पुढचा सगळा प्रॉफिटच होता। म्हणजे झाडावर 1 टन माल होता, 2 टन माल होता पूर्ण प्लॉट, आणि तो तसंच पाण्याखाली गेला। पाण्यात खाली गेला। तर तुमचे त्या ठिकाणी 5-6 लाखाचं नुकसान झालं, तसं धरलं असं ते 10 लाख रुपये झाले असते। इथे कलिंगड केलं होतं आता। कलिंगड तुम्ही लूट बाजारामध्ये सध्या बाजार होते, तर 7-8 रुपये बाजार असताना देखील तुम्ही ते काय भाव विकले? 15 रुपये किलो स्वतः विकलं। म्हणजे ज्या कलिंगडाची तुम्हाला 1-1.5 लाख रुपये सुद्धा अपेक्षित नव्हते, त्याचे किती पैसे झाले? 4 लाख रुपये झाले। कसे झाले ते? क्वालिटी असल्यामुळे। म्हणजे ज्या वेळेस तुम्ही ईद मध्ये संगमेश्वरला माल विकला, तर तो तुम्ही सांगाल त्या बाजारामध्ये आणि किती वेळामध्ये विकला जायचा? 4-5 तासामध्ये आपला 3 टन माल विकला जायचा, रेग्युलर जायचा रोज। आणि माल संपलाय तरी पण तुम्हाला काय म्हणता येते आता? माल पाहिजे ना आम्हाला। ओके, आता हा किती दिवसाचा झाले तोडून? 15 दिवस झाले तोडून 15 दिवस। आणि माल एकदम कडक आहे अजून। हे गेल्या 3 वर्षामध्ये त्यांच्या 5 एकर भाजीपाला शेतीमध्ये दरवर्षी 25 लाखाची उलाढाल करतात। बाजारभाव कमी असो जास्त असो, उत्पादन जास्त निघाल्यामुळे त्याची भरपाई लेवल होऊन जाते। मालाची क्वालिटी असल्यामुळे त्यांना एक बाजारभावाची एक निश्चित त्यांना लेवल मिळते। आणि अशा प्रकारे जर आपण शेती केली आणि सातत्य ठेवलं तर एससीटी वैदिक बरोबर आपलं भविष्य कसं आहे? उज्ज्वल आहे। तर यांचा त्रास किती होतो? रेग्युलर 3 वर्षापासून तुम्ही टिकून आहे, म्हणजे 100% एससीटी वैदिक मध्ये तुम्ही केमिकल 4 वर्षापासून हात पण लावलेले नाही। रेग्युलर असल्यामुळे आम्हाला बाकीचा प्रॉब्लेमच येत नाही, कुठलाच डिफिशियन्सी वगैरे रोग राग हे कुठलाच प्रॉब्लेमच येत नाही आम्हाला। आज परिसरामध्ये शेतकऱ्यांची काय परिस्थिती? तुटा मावा वगैरे खूप जास्त परेशानी। धन्यवाद।